हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं 17 लेसन द थेरम ऑफ पायथागोरस. आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे काय आहे पायथागोरस थेरम, आपण शिकलेलं आहे. आणि पायथागोरस थेरमवर माझं एक वेगळं व्हिडिओ पण आहे, त्याचंही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तर त्याच्यात डिटेलमध्ये मी कसं थेरम प्रूफ झालं तेही सांगितले आणि काही त्याच्यात ट्रिक्स पण शिकवले, तेही तुम्ही बघा. आणि आता आपण बघणार आहे काय आहे पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम कुठं अप्लाय होते? पायथागोरस थेरम अप्लाय होते इन अ राईट अँगल ट्रायंगल. सपोज ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल. राईट अँगल ट्रायंगल असायला काय पाहिजे? ट्रायंगल एक वर्टेक्स 90 डिग्री पाहिजे, म्हणजे ते ट्रायंगल काय असते? राईट अँगल ट्रायंगल. सो इन अ राईट अँगल ट्रायंगल वी अप्लाय द पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम स्टेट्स, पायथागोरस थेरम काय म्हणते? जे आपलं राईट अँगल आहे, राईट अँगलचं समोरचं जे आहे साईड, ह्याला आपण म्हणतो हायपोटेनियस. राईट, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ अदर टू साईड स्क्वेअर्स. म्हणजे काय आहे पायथागोरस थिअरम? ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके. पायथागोरस थिअरममुळं खूप इझी झालं साईड फाइंड आउट करायला. बऱ्याच गोष्टी ह्या थेरममुळं खूप सगळ्या गोष्टी ट्रायंगलमध्ये लवकर सुटतात. पायथागोरस थेरम इज वन ऑफ द बेस्ट थेरम. तर तुम्ही ह्याच्यावरचं माझं व्हिडिओ बघा, मी त्यात सांगितलं आहे कसं प्रूफ झालं. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ते दोन्ही कसं प्रूफ झालं त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, पायथागोरस थेरम म्हणजे ए सी स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. तर ह्याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत, जे आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहे त्याच्यावर आपल्याला सॉल्व करायचे. तर आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये आधी तुम्ही समजून घ्या काय आहे थेरम. आता विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम आपण ट्रिपलेट्स काढतो. आता बघा 3, 4, 5. दिस इज वन स्टँडर्ड ट्रिपलेट. हे ट्रिपलेट असेल 3, 4, 5 साईड असेल तर ते राईट अँगल ट्रायंगल असते. हे प्रूफ होतं. आता बघा कसं आपण कन्सिडर करूया x इक्वल टू 3 अँड y इक्वल टू 4. राईट. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2xy आणि एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे काय आहे? पायथागोरस ट्रिपलेट काढायला हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कधी कधी क्वेश्चन्स असं येऊ शकतं, फाइंड द ट्रिपलेट्स. तर तुम्हाला तिथं सगळं ड्रॉ करून सॉल्व करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढू शकता. आणि ह्याच्यासाठी वैदिक मॅथ्सचं ही ट्रिक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिंक बघा, ते ट्रिक पण तुम्ही फॉलो करू शकता आणि हे रूलही वापरू शकता. तुम्हाला कुठलं इझी पडतं ते मेथड तुम्ही यूज करू शकता. तर सपोज आता आपल्याला 3, 4, 5 हे स्टँडर्ड ट्रिपलेट आहे की नाही, पायथागोरस थेरम प्रूफ होतं आहे की नाही, हे कसं फाइंड आउट करणार? एक्स इक्वल टू 3 वाय इक्वल टू 4. तर एक्स स्क्वेअर 3चं स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे 4चं स्क्वेअर. 2x स्क्वेअर मीन्स 2 × 3 × 4. देन 3 स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आपण नेगेटिव्हमध्ये साईड घेत नाही म्हणून काय करणार आहे, आधी हे करून घेऊया आपण. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती होणार आहे? 9 प्लस 16 25. 2 3 जा 6, 6 4 जा 24. आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 9. तर आपण कधी पण काय करतो, नेगेटिव्हमध्ये साईड येत नाही म्हणून आपण काय करणार, आधी 4 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. सिक्स्टीन मायनस 9 इज वॉट? 7. तर हे स्टँडर्ड ट्रिपलेट आहे 3, 4, 5. आता बघा 3चं स्क्वेअर, जर आपण हे 3 ट्रायंगल साईड केलो, 3चं स्क्वेअर काय आहे? 9, 16, 25. 5चं स्क्वेअर बघा 25. तर हे इक्वल होतं आहे, म्हणजे आपण स्टेट केलेलं प्रूफ झालेलं आहे. मग हेही एक स्टँडर्ड ट्रिपलेट होतं 25, 24 आणि 7.
तर 3, 4, 5मुळं आपल्याला एक ट्रिपलेट, हे 3, 4, 5 तर एक स्टँडर्ड ट्रिपलेट झालं. आपण जर x=3 आणि y=4 हे क्वेश्चन घेतलो, हे एक क्वेश्चन आहे. 3 आणि 4 जर घेतलो x आणि y, तर हे जे आन्सर आलेले आहेत हे एक ट्रिपलेट बनलं. 25, 24 आणि 7. दिस इज वन ट्रिपलेट, दिस इज वन ट्रिपलेट. म्हणजे आपण जर आपल्याला क्वेश्चन आलं, एक क्वेश्चन दिलं, एक क्वेश्चन दिलं x=7, फाइंड द ट्रिपलेट्स, त्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण हे रूल्स फॉलो करू शकतो. हे काय झालं, 3 आणि 4 घेतलो आपण, तर ट्रिपलेट काय बनलं, 25, 24 आणि 7. दिस इज अ ट्रिपलेट. 3, 4, 5 हे एक वेगळं ट्रिपलेट आहे. 3चं स्क्वेअर बघा आता, 3चं स्क्वेअर प्लस 4चं स्क्वेअर किती येणार आहे, 25. 25 इज नथिंग बट द 5 स्क्वेअर. सो 3, 4, 5 इज अ ट्रिपलेट. आता इथं क्रॉस चेक करा तुम्ही, 25चं स्क्वेअर आणि हे दोघांचं जर स्क्वेअर ॲड केलं = 25चं स्क्वेअर केलं, तेही आन्सर येणार आहे. आपण क्रॉस चेक करू शकतो. ओके, तर हे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त खूप छान ट्रिक्स पण आहेत वैदिक मॅथ्समध्ये. ते जही व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय आहे पायथागोरस थेरम, पायथागोरस ट्रिपलेट कसं फाइंड आउट करायचं. ह्याच्यानंतर आपल्याला थेरम्स आहेत, तेही आपण बघणार आहे. आधी हे तुम्ही बघून घ्या, हे पॉईंट नोट डाऊन करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण पुढच्या स्टेपला जाऊया. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे. इन अन आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल द हायपोटेनियस इज √2 टाइम्स द कॉन्ग्रंट साइड्स. आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, हे दोन्ही साईड्स हे आहे आपलं 90 डिग्री. ओके, तर हे दोन्ही साईड आपले इक्वल आहेत. म्हणजे काय झालं, आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. इफ द ट्रायंगल इज राईट अँगल, आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल असेल तर काय प्रूफ असणार आहे, द हायपोटेनियस इज √2 टाइम्स द कॉन्ग्रंट साईड. √2 कॉन्ग्रंट साईड हे प्रूफ आहे. हे कुठं यूज होणार आहे, एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करता. बरं, हे कसं आलं हे प्रूफ करून मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रूफ करून बघितला तरच ते गोष्टी लक्षात राहणार आहेत. कारण हे असं आपण फक्त पाठ केलं तर लक्षात राहत नाही. हे जॉमेट्री आहे, मॅथ्स आहे. इथं तुम्हाला लर्न करायच्या नाही आहेत गोष्टी. तुम्ही स्वतः प्रूफ करून बघितला तर तुम्हाला ते फिट डोक्यात बसते. म्हणजे हां, हे आहे जेव्हा तुम्ही प्रूफ करता स्वतः. म्हणून आपण आधी प्रूफ शिकून घेऊया. आता हे राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय अप्लाय करतो, पायथागोरस थिअरम. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम, AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². ओके, AB अँड BC आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून सेम साईड आहे. म्हणजे x दोन्हीकडे आपण x घेतलेला आहे. सो x स्क्वेअर प्लस x² इज नथिंग बट 2x². आता आपल्याला ACची व्हॅल्यू काढायची आहे. सो AC = √2x². आता स्क्वेअर रूटमध्ये x² आहे म्हणजे त्याचं काय होणार आहे, x होणार आहे. √2ला √2, कारण हे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे म्हणून √2च राहणार आहे, √2x. सो दिस इज प्रूफ. जेव्हा आपण करून बघतो तेव्हा आपल्याला प्रूफ लक्षात येते आणि हे पॉईंट लक्षात राहते. हे लक्षात ठेवायचं कधी अप्लाय होणार आहे, आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगलमध्ये. हे बघून घ्या प्रूफ. आपण बघूया नेक्स्ट वन. ओके स्टुडंट, तर बघूया नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे. द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. डायगोनल म्हणजे काय, हे आपलं स्क्वेअर आहे ABCD आपण कन्सिडर करूया. ABC अँड D. दिस इज अ डायगोनल. AC इज अ डायगोनल, राईट. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. हे ऑलरेडी आपण जे ह्याच्या आधीचं आपण प्रूफ केलं, जे √2 आयसोस्केल राईट अँगलमध्ये स्क्वेअरचे सगळे साईड इक्वल असतात. म्हणजे हे दोन्ही साईड इक्वल आहेत ऑलरेडी. तर हे काय फॉर्म झालं इथं, स्क्वेअरचे ईच अँड एव्हरी अँगल काय असतात, 90 डिग्री असतात. हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणून हे काय झालं, आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल झाल्यामुळं AC = √2 इंटू साईड. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे.
म्हणून काय प्रूफ झालं, द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. आता एरिया ऑफ स्क्वेअर काय असते, साईड स्क्वेअर. हे तर ऑलरेडी आपण खूप आधी शिकलेलं आहे, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. तर एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू 1/2 डायगोनल स्क्वेअर. हे कसं प्रूफ झालं, ह्याच्यावरनंच आपण प्रूफ करू शकतो. आता बघा इथं साईड इक्वल टू काय होणार आहे, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर म्हणजे आपण कन्सिडर करूया AC अपॉन √2 इक्वल टू साईड. बरोबर. स्क्वेअर ऑन बोथ साईड. का स्क्वेअर ऑन बोथ साईड करतोय आपण, कारण एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर आहे म्हणून. दोन्हीकडं साईड स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे, AC अपॉन √2चा स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर इज नथिंग बट दिस. मग इथं काय होणार आहे, AC स्क्वेअर अपॉन 2. देअरफॉर द एरिया ऑफ स्क्वेअर is equal to AC is nothing but our diagonal, half of diagonal square. ओके. हे असं प्रूफ झालं. म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 डायगोनल स्क्वेअर. हे का लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहेत, ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. हे बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट प्रूफकडं. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट काय आहे थेरम. 30, 60 अँड 90 डिग्री. इफ जर ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री असेल तर काय प्रूफ होणार आहे, इफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री, देन द साईड ऑफ द अपोजिट टू 30 डिग्री. आता अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री काय आहे, BC. ओके. BC इज अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द साईड ऑफ अपोजिट टू 60 डिग्री. सॉरी, आय थिंक इथे एक सेंटेन्स मिस झालेला आहे. 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनियस. इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हाफ ऑफ द hypotenuse and the side of opposite to 60 degrees √3/2 times the hypotenuse. म्हणजे काय, आता 30 डिग्री इथं आहे, 30 डिग्रीचा अपोजिट साईड BC असणार आहे. BC इज इक्वल टू काय आहे, इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे काय प्रूफ होणार आहे आता इथं, 1/2 AC. तर आपल्याला हे प्रूफ ऑलरेडी आहे, हे थेरम आहे. तर हे थेरम मी तुम्हाला शिकवणार आहे. कसं आलं, हे का शिकायचं आहे, तुम्हाला हे एक्झाममध्ये विचारणार नाही आहेत, बट तुम्ही हे थेरम कसं आलं हे जर बघून घेतला, तुमचं कन्सेप्ट क्लिअर केला, तर तुम्हाला हे स्ट्रॉंगली तुमचं पुटअप होणार आहे माइंडमध्ये, की हे हां राईट, 30 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असणार आहे, कधीही हायपोटेनियसचं हाफ असणार आहे. ओके. आणि सेकंड प्रूफ काय आहे, 60 डिग्रीचा अपोजिटचं साईड काय आहे, AB. AB इज वॉट, √3/2 टाइम्स AC. √3/2 टाइम्स AC. ओके. तर आपल्याला हे प्रूफ, हे ऑलरेडी तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं हे पॉईंट. पण हे कसं आलं हे आपण आता बघणार आहे प्रूफ. ओके. का बघायचं आहे प्रूफ तुम्हाला, कारण तुम्हाला हे पॉईंट लक्षात राहायचं आहे. आता हे प्रूफ करायला मी एक कन्स्ट्रक्ट करणार आहे, कारण हे आपलं जॉमेट्री आहे, सो आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो एक्स्ट्रा. तर हे मी बीचं लाईन जे आहे हे फक्त मोठं करणार आहे. राईट.
हे दोन्ही पॉईंटला आपण जोडणार आहे. तर हे आपण घेणार आहे डी. मी काय केले, बी डी कन्स्ट्रक्ट केले. प्रूफ बी डी काय केले, मी कन्स्ट्रक्ट केले. आता बी डी कन्स्ट्रक्ट केल्यामुळं काय झालं, बी इज अ मिड पॉईंट, हे 90 डिग्री आहे. ओके, सो दिस इज ऑल्सो 90 डिग्री. आणि बी मिडलमध्ये आहे डी सीच्या. बी इज अ मिड पॉईंट. सो बी सी इक्वल टू 1/2. देअरफॉर बी सी इक्वल टू 1/2 डी सी, बिकॉज बी इज अ मिड पॉईंट. राईट, बी इज अ मिड पॉईंट. सो हे इक्वल टू हे ऑलरेडी आहे. आता आपल्याला मिळालं हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, हे साईड इक्वल आहे आणि हे कॉमन आहे ए बी. सो इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ए बी सी, ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय होणार आहे, ए बी इक्वल टू ए बी, ए बी इक्वल टू ए बी, कॉमन साइड, राइट. नेक्स्ट बी डी इक्वल टू बी सी, कारण बी मिड पॉईंट आहे आणि अँगल इक्वल आहे. अँगल ए बी डी इक्वल टू अँगल ए बी डी इक्वल टू अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अकॉर्डिंग टू एस ए एस प्रॉपर्टी, हे ऑलरेडी ट्रायंगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहेत. एस ए एस, एस 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 हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी, ट्रायंगल ए बी डी इज कॉन्ग्रंट ट्रायंगल ए बी सी एस ए एस. हेन्स प्रूफ. तर हे दोन्ही इक्वल कॉन्ग्रंट झाले. सो वेन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, हे 60 आहे तर हेही 60 होणार आहे. बिकॉज बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. म्हणून हे 60 तर हे 60. तर 60 हे 90 आहे तर हे किती होणार आहे, 30. वाय? बिकॉज 60 + 90 किती, 150. ट्रायंगलचं ॲडिशन किती असते, 180. सो 180 - 150 30 डिग्री. तर हे 30 डिग्री, हे 30 डिग्री, म्हणजे हे टोटल किती झालं, 60 डिग्री. हे 60, हे 60. तिन्ही अँगल जर 60 डिग्री असतील तर हे ट्रायंगल ए डी सी, ट्रायंगल ए डी सी, ट्रायंगल ए डी सी इज व्हॉट, इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल ए डी सी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर, कारण तिन्हीचे अँगल 60 डिग्री आहेत. वेन इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही साईड इक्वल असतात, देअरफॉर ए डी इक्वल टू डी सी इक्वल टू ए सी. राईट. आता आपण जाऊया ह्या पॉईंटकडे. बी सी इक्वल टू 1/2 डी सी. राईट, बी सी इक्वल टू 1/2 डी सी. डी सी इक्वल टू ए सी. सो बी सी इक्वल टू 1/2 ए सी. हेन्स प्रूफ. इझी होतं. हे पॉईंट का समजून घ्यायला सांगितले, तुम्हाला प्रूफ नाही आहे आता. 8th स्टँडर्डला तुम्हाला हे प्रूफ नाही आहे, पण 9th स्टँडर्डला तुम्ही जेव्हा जाता तुम्हाला जॉमेट्रीमध्ये इंट्रोडक्शन असणार आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचं थेरम तुम्हाला 9th स्टँडर्डच्या जॉमेट्रीला आहे. सो तुम्ही आत्ताच व्यवस्थित अभ्यास करून घेतला तर तुम्हाला तेव्हा तर इझी जाणारच आहे. मी का तुम्हाला प्रूफ शिकवले, कारण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे 30 डिग्रीचं अपोजिटचं साईड इज ऑलवेज काय असणार आहे, हाफ ऑफ द हायपोटेनियस. हे पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला प्रूफ शिकवले. सो हे प्रूफ झालं आपलं. नेक्स्ट काय प्रूफ बघायचं आहे, 60 डिग्रीचं अपोजिटचं जे साईड आहे ते √3/2 ऑफ ए सी असते, म्हणजे हायपोटेनियस असते. तेही प्रूफ बघूया आपण. हे प्रूफ बघून घ्या. आपण आता बघणार आहे नेक्स्ट प्रूफ. ओके, आपण बघूया आता 60 डिग्री अपोजिट. तर मी हे रब करते आहे.
ओके, आता हे कसं प्रूफ करणार हे ऑलरेडी आता आपल्याला कळालं. हे साईड हे जे आहे काय आहे, सॉरी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर साईड इक्वल आहेत, तर बी सी इक्वल टू 1/2 डी सी आहे, हेही कळालं. सपोज आता ए सी इक्वल टू आपण घेणार आहे एक्स. हे आपल्याला प्रूफ कळालं. सपोज आता आपण बघणार आहे ए सी एक्स, हे काय आहे 1/2 एक्स, बी सी इक्वल टू 1/2 एक्स. ए सी एक्स पकडले तर आपल्याला काय काढायचं आहे, ए बीची व्हॅल्यू काढायचं आहे, बरोबर. तर हे एक्स कळालं, हे 1/2 एक्स कळालं, हे 90 डिग्री आहे. 90 डिग्री असल्यावर आपण काय अप्लाय करणार आहे, पायथागोरस थिअरम. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल ए बी सी by Pythagoras theorem AC square equal to AB square plus BC square. ओके, तर AC square आपल्याला माहिती आहे x square इक्वल टू आपल्याला काढायचं आहे AB square प्लस BC किती आहे 1/2 स्क्वेअर. तर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1/2 म्हणजे 1/4 एक्स स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. 4 इकडे जाणार आहे क्रॉसमध्ये, सो 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 इक्वल टू ए बी स्क्वेअर. हे काही नाही, मी फक्त सॉल्व करते जस्ट. देअरफॉर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 4. आपल्याला काढायचं आहे ए बीची व्हॅल्यू. सो ए बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/4 एक्स स्क्वेअर रूट 3 4th स्क्वेअर 2 एक्स स्क्वेअर इज एक्स. सो एक्स इज नथिंग बट ए सी. सो ए बी इक्वल टू √3/2 AC. हॅन्स प्रूफ. इझी आहे, समजून घ्या फक्त. हे तुम्हाला कुठेही विचारणार नाही आहेत, बट तुम्ही समजून घ्या का असं फॉर्म्युला आलं, कसं तुम्हाला कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे, जेव्हा तुम्ही प्रूफ सॉल्व करता तेव्हा तुम्ही लक्षात ठेवणार आहे गोष्टी, म्हणून हे तुम्हाला शिकायचं आहे. दॅट्स. तर हे तुम्ही प्रूफ लिहून घ्या, तुम्हाला खूप युजफुल राहणार आहे, कारण पुढं जाऊन 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डला तुम्हाला हे यूज होणारच आहे. सो हे प्रूफ बघून घ्या. आपण बघणार आहे अजून एक थेरम आहे, तर ते थेरम बघूया. हे तुम्ही बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं अजून एक थेरम आहे इम्पॉर्टंट. 45, 45, 90 डिग्री. सपोज कुठलाही एक ट्रायंगल 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री असेल तर ते काय प्रूफ करतं, इफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजे परपेंडिक्युलर साईड म्हणजे हे दोन्ही पी क्यू अँड क्यू आर, हे दोन्ही काय असतात 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. ओके, हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. तर हे स्टेट्स केलेलं आहे ऑलरेडी, हे प्रूफ आहे. हे कसं येणार ते आपण बघूया. ओके, तर सिम्पल बघा, 2 अँगल इक्वल आहेत, राईट. म्हणजे 2 अँगल इक्वल असतील तर त्याचे 2 साईड इक्वल असणार आहेत. तर हे अँगल इक्वल आहेत, तर हे आणि हे साईड आपले इक्वल असणार आहेत, पी क्यू आणि क्यू आर. 2 साईड इक्वल असेल तर ते कुठलं आपलं ट्रायंगल होणार आहे, आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल असल्यामुळं हे दोन्ही साईड पण इक्वल असणार आहेत. ओके, तर आपण कन्सिडर करूया, आणि हे परपेंडिक्युलर म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण इथं अप्लाय करूया पायथागोरस थिअरम. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल पी क्यू आर, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओके,
तर पी क्यू आणि क्यू आर ऑलरेडी इक्वल आहेत, बिकॉज आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून. तर पी क्यू इक्वल टू क्यू आर आहे, तर आपण काय करूया, पी क्यूच्या जागी आपण पी क्यू इक्वल टू क्यू आर आहे, पी क्यू इक्वल टू क्यू आर. सो आपण क्यू आरच्या जागी पी क्यूज घेऊया. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर, बिकॉज बोथ साइड्स आर इक्वल. सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 PQR. आपल्याला काय बघायचं आहे, हायपोटेनियस पी क्यू इक्वल टू काढायचं आहे. सो पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 PR स्क्वेअर. तर हे स्क्वेअर रूट तिकडं होणार आहे, पी क्यू इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/2 PR स्क्वेअर, राईट. तर स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यामुळं काय येणार आहे बघा, पी क्यू इक्वल टू 1/√2 PR. हेन्स प्रूफ. इझी आहे. आता पी क्यू इक्वल टू क्यू आर आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सो पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू 1/√2 PR स्क्वेअर. PR स्क्वेअर इज नथिंग बट द हायपोटेनियस स्क्वेअर. आणि तेच आपल्याला हायपोटेनियस स्क्वेअर येणार नाही आहे, हायपोटेनियस. सो आपल्याला तेच प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ आपण का बघितलं, मी अगेन तेच सांगते. जेव्हा तुम्ही 9th स्टँडर्डला 10th स्टँडर्डला तुम्ही पुढच्या क्लासला जाता तेव्हा हे थेरम्स खूप इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला तिथंही यूज होणार आहेत. सो त्यासाठी तुम्ही बघून घ्या. आणि जेव्हा तुम्ही प्रूफ करता तेव्हा तुम्हाला हे पॉईंट लक्षात राहते. हे पॉईंट तुम्हाला यूज करायचं आहे तुमच्या एक्झाम्पल्समध्ये, जे तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत. ते आपण पुढं जाऊन एक्सरसाइजमध्ये बघणारच आहे. तर हे थेरम्स तुम्हाला आवडले, कन्सेप्ट क्लिअर झाले तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि टेलिग्राम ॲपला जॉईन व्हा, तिथं रोज एक तुम्हाला MCQ मिळणार आहे. त्यासाठी जॉईन व्हा, कारण रोजचे एक MCQs तुम्हाला मिळाले तर तुम्हाला ते स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी हेल्प होणार आहे. सो जॉईन करा. आणि ह्याच्यासोबत ज्या अदर व्हिडिओज आहेत, आपले ब्रेन एक्सरसाइजचे व्हिडिओ आहे तेही बघा, तेही तुम्हाला युजफुल आहे. त्याच्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. ओके. तर अजून डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसतील पायथागोरस थेरमचं, तेही आपलं एक व्हिडिओ आहे, त्याच्यात मी ट्रिक शिकवलेला आहे, तेही व्हिडिओ बघा, त्याच्यानेही तुम्हाला हेल्प होणार आहे. सो आपलं कंप्लीट झालेलं आहे इंट्रोडक्शन पार्ट 17 लेसनचं. काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहा, आपण ते परत फुलफिल करूया. ओके. तर प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.